दादा. नमस्कार 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 नमस्कार. कसं काय संजू? कसं आहे चाललंय तुमच्या घरातलं? तुझ्या आई कुणाकडे? आलं मनामध्ये काहीतरी पाप आलंच. अरे बाबा तुझी आई पुण्याकडे म्हणजे आता तुझी आणि तुझ्या भावाची भांडण नाही का झालं? घरातली प्रत्येक गोष्ट आठवण घेतली का नाही? आई काय म्हणून म्हणलं तुझ्या आई तुझ्या धाकट्या भावापाशी आहे का तुझ्यापाशी आहे असं म्हणतोय मी. असा म्हणजे तुझ्या आई तूच ठेवली जेवायला जेवायला एवढं काय टेन्शन घेतलं. नमस्कार नमस्कार. कसं आहे भरत? मजेत. तुझी बहीण कोणाकडे? ग्रामपंचायत वाटावर त्याच्या किती पापी वासनेचा आहे हरामखोर. अरे बहीण कोणाकडे म्हणजे सणासुदीला माहेरी आणले होते काय? म्हणून म्हणलं माहेरी का सासरी? अरे बाबा 4 दिवस बाहेर आणली होती. काल तिला सासरी सोडून आलोय. तुला काय वाटलं? मला काय नाही वाटलं. नमस्कार नमस्कार. कसा आहे पंचायत? कसा आहे? तुझ्या आई ह्याचा बाप कसा आहे? अरे तुझ्या आईने ह्याचा बाप म्हणजे ह्याच्या बापाला तुझ्या आईला नाही का गुरु बहीण मानली? गुरुबाई. तुम्हाला काय वाटलं? ऐकू नको बाबा. राम राम. माझा खानदान कोरोनामध्ये मेलं. तू मला काय विचारू नको. तू काय लायकीच आहे ते चांगलं मला माहिती. तू माझ्या घराकडे वळूच नको. आईला हरामखोर मी बोलायच्या अगोदर बोलून मोकळा झालाय. अहो पण मी काय बोललोय का राव? मला कशाला बोललो? आता काय बरं झालं आपण जाऊ तरी. मला यायला उशीर काय झाला? आम्ही तुमच्या सगळ्यांमध्ये काही उड्यान टप्पू माणूस राहिलोय. मुंबईला कामाला लागलो मुंबईला. अरे तुम्हाला मुंबई कळते काय? तुला कळते काय? तुझ्या भाई कधी तुझ्या हो मुंबई कळते काय मुंबई कळतंय? सकाळी आपण संडासला गेले कधी बघत होतो. ती वय मुंबईला आलाय का? अरे महाराष्ट्राला नाक आहे मुंबई 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 तिथे मी 2 महिने कामाला लागलो. त्यानंतर माझ्या आई वडिलांचं मला पत्र आलं. घरावर निवडून आलं. आईला काय आहे आता इतकं का असं भेटलं नाही. अरे खेळाची ही माणसं तुम्ही बसून हागणारी नाही. सगळीच माणसं बसून हागतात नाही का? नाही तुझ्या पळत पळत मग त्या पत्रामध्ये अरे पत्रामध्ये ते नव्हे पोस्ट कार्ड. मग त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं काय त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की ताबडतोब तू घरी निघून ये. आम्ही तुझं लग्न ठरवलं. म्हणलं माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची आठवण तर आली. नाही मला देवाला स्वाद नाही. तुझं काही लग्न नाही कसं याचं लग्न होणार? ह्याचा हातावर चालू आहे जेवण खाणं म्हणतोय मी. असे केले काही कसे केले काही एकच होते. मग ते पत्र वाचलं मला आनंद वाटला. पहिले गाडीने इष्टीला बसलो घरी निघून आलो. बायकोला मला पसंत केली. मी माझ्या बायकोला पसंत केली. साखर पोळा झाला. आवडलं गे 2 मिनिटात लग्न झालं. अरे बा आता वेळ कुठली आली? सुहाग रात्रीची. ते ऊन पडल्यामुळे असं व्हायला लागले. कुमार हे स्वागत म्हणजे काय तुला सुहागरात जायचंय कधी साजरी करते? अरे सुहागरात कधी साजरी करत्या? नारळी पौर्णिमेच्या दिवशी. खायला तुम्हाला स्वागत माहित नाही. मी तुम्हाला सांगतो स्वागत कशाला म्हणतात. बायको माझी खाटावर बाहेर बघत होती. मी माझ्या बायकोपाशी गेलो. बायकोला म्हणलं मनीषा तू माझ्यापासून असे लांब का? माझ्या जवळ आपण दोघांना प्रेम करायचं. आणि माझी बायको मला कशी म्हणते प्रेम म्हणजे प्रेम कशा बरोबर खात्यात? त्याच्या आईला म्हणलं हिला प्रेमात तरी माहित नाही वाटत. तिला तरी काय म्हणायचं? तिथे मी पहिलं बघलं असेल. नाही सर्व्हिस कुणाकडे? सर्व्हिस कुठून आली माझ्याकडे? पहिलंच लग्न होतं बाबा.
म्हणलं म्हणे हा? तुला प्रेमातलं माहित नाही हा? मी तुला सांगतो प्रेम कशाला म्हणते समाज मागल्या. लाईट वगैरे घालवली घालवली. मी लागलो माझ्या उद्या करा सकाळ उजाडल्या आंघोळ वगैरे केली मी माझ्या बायको बशी गेलो बायकोला म्हणलं मनीषा ए मनीषा कसं काही वाटलं तुला रात्रीचं प्रेम अरे माझी बायको मला कशी म्हणते आता का बाया ह्याला म्हणायचं बाई प्रेम अहो असलं प्रेम तर मी गुरु भागा पिंट्या बरोबर रोज करत होती हो. ए नालाय का एवढ्या माणसामध्ये काम भेटला की लोक आणि थोडी बाजूला भेटत भेटलं ए बरं भाऊ हो तिथं हाणलं. तिथं आणलं देखून आणू का अरे काय माहिती काय 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 गावाची तर घालवले का? कुमार मनीषा मनीषा आहे चाललंय तर मनीषा ती तर नाही जालन्याची मनीषा आईला भरत्यात किती पुढे बघ पिंट्या पिंट्या तुझ्या खमान मार खाऊच्या खाऊन खमान म्हणतोय तरी म्हणली वायक बघा धरणे डोबका उभा राहिले माझं लग्न नाही झालं हे सगळं सपनात घडलं होतं अरे मित्राला मित्र भेटल्यात थोडीफार चेष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत नाही आणि दिवसही पुढे जात नाही मला कशाला बोललं आपल्या गावसाठी कार्यक्रम आणला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं भरपूर कर्मयोग आणि मनोरंजन झालं पाहिजे किरण संजू भरत अखिलेश पंकज आणि चंदनवाडी यात्रे मुक्कामी मोठा तमाशा आलाय सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा अहो एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर 1 तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगला बनसोडे करवणीकर माझ्या ध्यानामध्ये सर माझ्या भागाचं